Namaste, I am Abhijit Jadhav, astro numerologist and tarot card reader. Welcome to my channel. Welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत भाग्यांक 5 असलेल्या लोकांबद्दल. पण त्याआधी जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला त्याचं बेनिफिट घेता येईल. सुरुवात करूयात आता भाग्यांक 5च्या लोकांबद्दल. भाग्यांक म्हणजे काय? ज्या लोकांच्या जन्मतारखेचा पूर्ण टोटल केली असता आपल्याला जो नंबर मिळतो त्याला आपण भाग्यांक म्हणतो. आता सपोज कुणाचा जन्म 29 सप्टेंबर 1992ला झाला तर त्या सगळ्याची टोटल केली असता आपल्याला नंबर मिळेल 5 आणि त्या व्यक्तीचा भाग्यांक होतो 5. भाग्यांक 5 हा बुधाचा आहे. मग बुधाची स्वभाव वैशिष्ट्ये या लोकांमध्ये आढळतात. बुध हा लोकप्रिय असणारा ग्रह, समाजप्रिय आहे, सोशल आहे. त्याला सोशल गोष्टी आवडतात, फ्रेंड्स आवडतात, फॅमिली आवडतात, फ्रेंड्स फॅमिलीसोबत आउटिंग आवडतं, नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतं, ट्रॅव्हलिंग आवडतं, निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडतं. बुद्धीनं चलाक असणारे ही लोक, बुद्धिचातुर्य, व्यवहार कुशलता असते या लोकांमध्ये. स्वतःचं इंट्युशन चांगलं असतं, व्यवहार चातुर्य चांगलं असतं, दोन्हीचा ताळमेळ बसून कामं करण्याची सवय असते. आपलं काम करताना, आपल्या गोष्टी करताना हातचलाखी वापरणं, स्वतःचे स्किल्स वापरणे, या सगळ्या गोष्टी या लोकांना जमतात. एखादं कार्य एखाद्या टाईममध्ये एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या संस्थेकडून, एखाद्या गोष्टीकडून कसं करून घ्यायचं याचं कसब त्यांच्यामध्ये असतं, ते स्किल्स त्यांच्यामध्ये असतं. प्रत्येक गोष्टी नवीन शिकण्यामध्ये त्यांचा ओढा असतो. प्रत्येक शास्त्राबद्दल माहिती असते. धर्म, नीती, तत्त्वज्ञान या सगळ्याची माहिती त्यांना असते. धर्म आणि तत्त्वज्ञानात त्यांच्या प्रॅक्टिकल आणि फिलॉसॉफिकल गोष्टींमध्ये ते बॅलन्स ठेवून जगत असतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्यांना आवडत नाही. प्रत्येक गोष्ट बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण की जर तुम्ही बघाल तर नंबर 5 हा मध्ये येतो. वर 4 नंबर असतात, त्याच्या खाली 4 नंबर असतात. त्यामुळे या लोकांना बॅलन्स करायला हेल्प होते. या लोकांना लोकांची मदत मिळत असते, लोकांकडून यांना हेल्प मिळत असते. त्यांची कामं करण्यामध्ये, कामं होण्यामध्ये लोकांची मदत त्यांना होत असते. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांच्या चांगल्या प्रमाणात असतात. आपण एखाद्याला दुसऱ्याला मदत करण्याची हौस असते, पण याबरोबरीनंच आपला कोणी गैरफायदा घेत नाही याच्यावर सुद्धा त्यांचं लक्ष असतं. समाजातल्या प्रत्येक गोष्टींवर, प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात त्यांचं लक्ष असतं. आपण कोणत्या गोष्टीतून जास्त यश मिळवू शकतो, कोणत्या गोष्टीत जास्त आपण काम करू शकतो याच्यावर त्यांचा फोकस असतो. हे लोकांना मदत करण्यामध्ये एक्सपर्ट असतात, लोकांना चांगले सल्ले देऊ शकतात. पण तेच सल्ले जर त्यांच्या लाईफमध्ये त्यांना इम्प्लिमेंट करायचे असेल तर तिथे कुठेतरी त्यांची गडबड होते, असातला प्रकार होतो. पण या लोकांनी जर स्वतःवर काम केलं, स्वतःच्या गोष्टींवर फोकस केला, स्वतःमध्ये एक बॅलन्स्ड आणि ऑर्गनाइज डिसिप्लिन राहिले तर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी होऊ शकतात. त्या लोकांना कमिटमेंटचा थोडा इश्यू असतो. कमिटमेंट त्यांना करताना थोडा प्रॉब्लेम होतो. पण जर त्यांनी कमिटमेंट करून एखादी कामं करायला सुरुवात केली तर त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतात. या लोकांच्या लाईफमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बदल होत असतात. बदल या लोकांचा स्थायी स्वभाव बनलेला असतो. एक विशिष्ट कारण सांगता येणार नाही किंवा त्यांची महत्त्वाकांक्षा आहे असंही म्हणता येणार नाही, पण त्यांच्या लाईफमध्ये एक प्रकारचा बदल होत असतो. प्रवासामुळे या लोकांची फायनान्शियल सिच्युएशन ग्रो होत असते, फायनान्शियली ते ग्रो होत असतात. प्रवासामुळे त्यांची फायनान्शियल सिच्युएशन सुधारत असते. या लोकांमध्ये त्यांच्या फ्रेंड्स, फॅमिली या सगळ्यांमध्ये ते ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करतात. ते पार्टी, आउट गोईंग्स या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना जास्त मजा येत असते. आउटिंग्स त्यांना चांगला हेल्पफुल ठरतात, त्यांचा मूड रिजनवेट करणाऱ्या ठरतात. वयाने त्यांच्यापेक्षा लहान लोकांची त्यांची मैत्री खूप लवकर होते. समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याची त्यांना सवय असते किंवा जिथे जाईल तिथे त्यांची छाप सोडण्याचा प्रयत्न करत असतात. कागदपत्रांच्या संदर्भातल्या गोष्टी त्यांना चांगल्या राहतात. त्यांचं बोलणं ॲक्टिव्ह असतं, त्यांचं बोलणं एक्सप्रेसिव्ह असतं. पण कधी कधी याच बोलण्यामुळे त्यांना थोडा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. या सगळ्या पॉझिटिव्ह ट्रेड्सबरोबर निगेटिव्ह ट्रेड्सचा विचार करायचा झाला तर त्यांना अस्वस्थता लवकर येते. एखादं काम झालं नाही, मानसिक तणाव लवकर येतो. एखाद्या गोष्टीचं बर्डन ते लवकर फील करतात. पण जर त्यांनी त्याच्यावर काम केलं, स्वतःच्या मेंटल हेल्थवर फोकस केला, स्वतःच्या गोष्टी प्रायोरिटाईज करण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगले रिझल्ट्स त्यांना येणाऱ्या टाईममध्ये किंवा त्यांचे गोल्स अचीव करण्यामध्ये त्यांना होऊ शकतो. जर त्यांच्या हेल्थचा विचार करायला गेला तर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट रिलेटेड श्वसनाचे त्रास किंवा ॲसिडिटीसारखे त्रास, कफसारखे त्रास या लोकांना खूप लवकर होऊ शकतात. त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. समतोल आहारावर त्यांनी फोकस केला पाहिजे तर त्याच्यामध्ये त्यांना चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. तर नेक्स्ट थिंग, जर त्यांचे लकी कलर्स बघायचे झाले, लकी नंबर्स बघायचे झाले तर लकी कलर्समध्ये आपण बघायचं झालं तर लाईट ग्रीन कलरचे शेड त्यांच्यासाठी लकी राहतात. व्हाईट कलरचे शेड्ससाठी लकी राहतात. पिंक कलर लकी राहतो.
त्यानंतर जे फ्लोरल प्रिंट्स असतात ते सुद्धा त्यांना चांगले लकी ठरतात. नंबर 5, 6 हे त्यांच्यासाठी लकी राहतात, त्याचा त्यांनी उपयोग केला पाहिजे. नंबर 3चा सुद्धा ते लोक चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतात. जर त्यांना त्यांच्या लाईफमध्ये लकी कलर्स चांगले यूज करायचे असतील तर त्यांनी त्यांच्या लकी कलर्समध्ये बेसिकली ग्रीन कलरचे टोन्स त्यांनी त्यांच्या इम्पॉर्टंट मीटिंग्समध्ये ठेवल्या पाहिजेत. नंबर 5, 6 त्यांनी यूज केलं पाहिजे. वेनसडे, थर्सडे, फ्रायडे यांचा त्यांनी उपयोग चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. जर त्यांच्या करिअरच्या बाबतीत विचार करायचा झाला तर बँकिंग क्षेत्र, सिनेमा, नाटक किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये ते चांगलं काम करू शकतात. कॉमर्समध्ये ते चांगलं काम करू शकतात. ई-कॉमर्समध्ये ते चांगलं काम करू शकतात. जिथे ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज आहे, जिथे कम्युनिकेशन आहे, तिथं ते चांगलं काम करू शकतात. टॅक्सेशन डिपार्टमेंटमध्ये ते चांगलं काम करू शकतात. ऑडिटमध्ये ते चांगलं काम करू शकतात. यावर सुद्धा त्यांनी फोकस केला पाहिजे. त्यांच्या लाईफला बेटर करण्यासाठी त्यांनी विष्णू सहस्त्रनामचं पठण केलं पाहिजे, बुधाच्या मंत्रांचा जप केला पाहिजे आणि भगवान विष्णूंची, भगवान श्रीकृष्णांची जेवढी जमेल तेवढी त्यांनी उपासना केली पाहिजे. आणि जर ते असे करत असतील तर त्यांच्या लाईफमध्ये खूप चांगले आणि पॉझिटिव्ह बदल त्यांना बघायला मिळतील. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, लाईक, कॉमेंट्स करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी, बाय बाय.